माधुरी भक्ती माताजी सुरू केले रेकॉर्डिंग. हो चालेल. हरे कृष्णा. आजच्या गीता जीवनीच्या सत्रामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण भगवद्गीतेचा 15वा अध्याय त्यातील 9वा श्लोक पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपण श्लोक आणि अर्थाचं वाचन करू. श्रोत्रं चक्षुं स्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चाय विषयानुपसेवते. या प्रकारे जीव दुसरे स्थूल शरीर धारण करून मनाशी केंद्रित झालेली कान, नेत्र, जिव्हा, नाक आणि स्पर्श इत्यादी विशिष्ट प्रकारची इंद्रिये प्राप्त करतो. अशा रीतीने तो एक विशिष्ट प्रकारच्या इंद्रिय विषय समूहांचा उपभोग घेतो. तात्पर्य श्रील प्रभुपाद. हेच दुसऱ्या शब्दात सांगावायचे तर जीवाने आपली भावना कुत्र्या मांजराच्या गुणांनी अशुद्ध केली तर त्याला पुढील जन्मामध्ये कुत्र्या मांजराच्या शरीराचा उपभोग घ्यावा लागतो. चेतना ही मूलतः पाण्याप्रमाणे शुद्ध आहे, परंतु जर आपण पाण्यामध्ये विशिष्ट प्रकारचा रंग मिसळला तर पाण्यात बदल होतो. त्याचप्रमाणे चेतना ही शुद्ध असते, कारण आत्मा हा शुद्ध असतो, परंतु भौतिक गुणांच्या संगानुसार चेतनेतही बदल होता. वास्तविक भावना ही केवळ कृष्ण भावनाच असते, म्हणून जेव्हा कृष्ण भावनेमध्ये स्थित होतो तेव्हा त्याचे जीवन विशुद्ध बनते. तथापि जर त्याची चेतना कोणत्याही भौतिक मनोवृत्तीने प्रदूषित झाली तर त्याला पुढील जन्मी त्या मनोवृत्तीनुसार देह प्राप्त होतो. त्याला पुन्हा मनुष्याचे शरीर मिळाले असे नाही, तर कुत्रा, मांजर, डुक्कर, देवता किंवा 84 लाख योनींपैकी इतर कोणतीही योनी प्राप्त होऊ शकते. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरून् श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुस्ते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. 15वा अध्यायातील 9वा श्लोक आपण पाहिला, ज्याच्यामध्ये ज्ञानेंद्रियांची नावं आपण ऐकली. जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत, त्या ज्ञानेंद्रियामध्ये रूप, रस, गंध, स्पर्श आणि स्वाद या विषयांचं सेवन ते करतात. जसं डोळे आहेत ते रूप पाहतात, किंवा जे जिव्हा आहे ती रसास्वाद करते, नाकाने आपण गंध घेतो, त्वचेने स्पर्श आणि जिभेने स्वाद घेतो. तर या पंच ज्ञानेंद्रियांचं आणि ही जी ज्ञानेंद्रिय आहेत यांचा संपर्क विषयांशी येतो आणि त्यामुळे आपली चेतना प्रदूषित होते. परंतु ह्या ज्या विषयांशी संपर्क जेव्हा येतो त्यांचा, तेव्हा आपलं मन सुद्धा, मनाशी जेव्हा संपर्क होतो ना तेव्हाच त्यांचा विषयांशी संपर्क होऊ शकतो. जर आपलं मन जर नियंत्रित असेल तर आपल्या मन नियंत्रित असेल आणि मनाच्या इच्छेनुसारच ही इंद्रिय कार्य करतात. परंतु मनच जर अस्वस्थ असेल तर
ती इंद्रिय कार्य करत नाहीत. उदाहरणार्थ आपण बघतो, कधी कधी आपण मंदिरात, आता दर रविवारी मंदिरात मंगल आरती होते. बरेचसे भक्त मंदिरात मंगल आरतीसाठी जातात आणि मंगल आरतीनंतर अनाउन्समेंट केल्या जातात. परंतु कधी कधी आपलं असं असतं, आपण बसलेलं तिथं असतो, परंतु आपल्याला आपलं लक्ष नसतं, मन आपलं विचलित असल्यामुळं आपल्याला मन विचलित असल्यामुळं काय होतं की आपल्याला जी अनाउन्समेंट केली जाते ती आपण व्यवस्थित आपल्याकडनं ऐकली जात नाही. आणि आपण विचारतो की प्रवचन कोण देणार आहे. ऍक्च्युली त्या अनाउन्समेंट मध्ये सगळं सांगितलेलं असतं, पण मन आपलं स्थिर नसतं, त्यामुळे आपण ती ऐकू शकत नाही. म्हणजे मनाचं आणि या इंद्रियांचं एकमेकांशी कनेक्शन आहे, आणि मन जर स्थिर असेल, नियंत्रित असेल, आणि तरच आपण आपली इंद्रिय व्यवस्थित कार्य करतात, किंवा मनाच्या इच्छेनुसारच ते संपर्क करतात. कान तेव्हाच ऐकू शकतो जेव्हा आपले मन स्थिर असते. कधी कधी आपण बघा विचार करत असतो, आणि विचार करता करता आपलं अशी म्हणतात ना तंद्री लागल्यासारखं, तर आपल्या समोरून एखादी व्यक्ती निघून जाते, परंतु आपल्याला समजत नाही की आपल्या लक्षात पण येत नाही की ती व्यक्ती आपल्या समोरून निघून गेली म्हणून. काही चुकीचं ऐकलं किंवा वाद ऐकले, कानाने आपण श्रवण करतो ना, चुकीच्या गोष्टी ऐकल्या, आपल्याला वाटतं की तात्पुरत्या स्वरूपात आपल्याला वाटतं की आपल्यावर त्याचा परिणाम होणार नाही. परंतु जेव्हा आपण जप करायला बसतो, बऱ्याच भक्त सांगतील की जेव्हा आपण जप करायला बसतो तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आठवतात, ज्या आपल्या ऐकलेल्या असतात, आणि मग आपण जप चांगला करू शकत नाही. म्हणजे आपल्याला वाटतं की ह्या गोष्टींनी, समजा डोळे, कान यांनी जर वेगवेगळी जर दृश्य पाहिली, सॉरी, डोळे, कान यांनी जर आपण जी इंद्रिय विषयाशी संपर्क आल्यानंतर याचा परिणाम आपल्या चेतनेवर निश्चितच होतो. म्हणून ध्यानपूर्वक जप करण्याचा आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे. याची सूक्ष्म शरीरावर आपल्या इम्प्रेशन पडत असतात, हे या श्लोकात सांगितले आहेत. आपण काय बघतो आहोत, काय ऐकतो आहोत, याचा आपल्या भावनेवर, आपल्या मनावर नेहमी परिणाम होत असतो. म्हणून मन जर व्यथित होत असेल, बघा एखाद्या जर घरात एखाद्याचा मृत्यू झाला, किंवा आपल्या बाबतीत एखादी दुःखद घटना घडली, किंवा आपण जर डिस्टर्ब असू, मन व्यथित असेल, तर आपल्याला अन्नात सुद्धा, म्हणजे जो आपण प्रसाद घेतोय ते खाण्यात सुद्धा आपल्याला गोडी वाटत नाही, त्याचा स्वाद वाटत नाही. ताप आल्यावर बघा, एखाद्या वेळेस आपण आजारी पडतो तेव्हा आपल्याला रुची राहत नाही जेवणामध्ये. एक भक्त होते, ते असेच उन्हाच्या कडक उन्हामध्ये बाहेरून घरी आले ते, आणि इतकं त्यांना त्रास होत होता उन्हामुळं, की त्यांनी पण्याचं कसं आपल्याला सिरप मिळतं, किंवा कोकमचं सरबतचं सिरप ज्याच्यामध्ये साखर खूप प्रमाणात असते, ती बाटली ते उचलतात, पाण्याची बाटली त्यांच्या लक्षातही येत नाही, ते पूर्ण सिरप ते पिऊन टाकतात. आणि जेव्हा ते पूर्ण पोटात जातं तेव्हा त्यांच्या ते लक्षात पण येत नाही तोपर्यंत, पोटात जाईपर्यंत इतके ते उन्हामुळे व्यथित झालेले असतात, किंवा त्यांचं मन डिस्टर्ब असतं, त्यांना शारीरिक जो त्रास झाला असतो त्याच्यामुळं. म्हणजे आपण पाहतो की जेव्हा आपण एकाग्र नसू, किंवा मनाचा परिणाम हा आपल्या इंद्रियांवर, आपल्या शरीरावर होत असतो. जप करताना आपण नेहमी मन एकाग्र करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडनं बोलत बोलत जप केला जातो, तेव्हा आपलं जपात हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण, कधी आपण एखादा शब्द गाळून टाकतो हे पण आपल्याला समजत नाही. त्यामुळं जप करताना आपलं मन एकाग्र करण्याचा, शांतपणे एका ठिकाणी बसून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, प्रत्येक शब्द नीट ऐकण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जसं आपल्याला उषामती माताजींनी परवाच लेक्चर मध्ये सांगितलं की आपण 2 माळा तरी शांत मन एकाग्र ठेवून व्यवस्थित करण्याचा, म्हणजे ते मेडिटेशन छान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर आपण बोलत बोलत जप करू, किंवा आपलं मन एकाग्र नसेल आणि तसा जप करू, तर आपलं परिवर्तन, या जपानं आपलं परिवर्तन होणार नाही. म्हणून एका ठिकाणी बसून अटेंटिव्हली जप करायला हवा. म्हणून आणि कधी कधी आपण पाहतो की प्रभुपादांचे ग्रंथ वाचताना सुद्धा आपण जे वाचतोय ना त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं, किंवा मन लागत नाही वाचताना, आणि काय वाचलं ते समजत पण नाही.
म्हणून आपण नेहमी प्रत्येक गोष्ट मन लावून एकाग्रतेनं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तर आपली इंद्रिय सुद्धा तशी एकाग्रपणे कार्य करू शकतात. आपण आता खाण्याचं बघूयात की गाईला बघा गवत खाण्यात आनंद मिळतो, एखादा डुक्कर असेल तर त्याला विष्ठा खाण्यात आनंद मिळतो, किंवा आपल्याला मनुष्य देह मिळालाय ना, आपल्याला वेगवेगळे पदार्थ खाण्यात आनंद मिळतो, छान छान चवीचे पदार्थ खाण्यात आपल्याला खूप आवड असते. परंतु असं आहे का की गाईला गवत खाऊन तृप्ती मिळत नाही, किंवा डुकराला ती विष्ठा खाऊन तृप्ती मिळत नाही? तर सर्वांना जे आपल्याला जी पुरी भाजी, गुलाबजाम, रसगुल्ला खाऊन जी तृप्ती मिळते तीच डुकराला विष्ठा खाऊन मिळते, आणि तीच गाईला गवत खाऊन मिळते. म्हणजे प्रत्येकाचं जे मनाचं कंडिशनिंग आहे ना, ते मायादेवीने करून ठेवले, ते नियंत्रित करून ठेवले प्रत्येकाला. जो आनंद त्यांना ते खाण्यात मिळतोय तो आनंद आपल्याला पदार्थ खाण्यात मध्ये मिळतोय. म्हणजे जी विषय भोग घेण्याची वृत्ती आहे ना, ती प्रत्येक योनीमध्ये आहे. पण आपण मग कसे वेगळे होऊ? तर आपण जेव्हा भगवंतांना भोग दाखवून जर आपण प्रसाद रूपानं ते अन्न सेवन केलं ना, तर मग आपण प्राण्यांपेक्षा वेगळे ठरू. अन्यथा आपण जनावरांसारखे जीवन जगत आहोत. म्हणून आपल्याला जर आपली चेतना उंचवायची असेल तर आपण नेहमी भगवंतांना भोग दाखवून त्यांचा प्रसाद रूपी अन्न ग्रहण केलं पाहिजे. बघा आता अट्रॅक्शन म्हणतो, जे परस्परलिंगी आकर्षण आहे एकमेकांप्रती. बघा एखादी माकडी नसेल तर तिला माकडाविषयीच आकर्षण वाटतं, एखादी पाल असेल तर तिला पालीविषयीच आकर्षण वाटतं. परंतु असं नाही की तिच्या समोर एखादा सुंदर हिरो आला पिक्चर मधला की त्याचं आकर्षण त्यांना वाटेल. प्राण्यांना हे प्राण्यांचंच आकर्षण निर्माण होतं. त्यामुळं इतर आकर्षण त्यांना वाटत नाही इतर गोष्टींचं. तसं मनुष्याला मात्र बाकीच्या पण गोष्टी आकर्षित करतात, बाकी सगळ्या गोष्टींचं. म्हणून आपण नेहमी हरे कृष्ण महामंत्राचा जप ध्यानपूर्वक केला पाहिजे, ज्यामुळे या भोग इच्छा आहेत त्या भोग इच्छा समाप्त होतील. आणि जर भोग करायची इच्छाच राहिली नाही तर आपल्याला कोणी कंट्रोल करू शकणार नाही. किंवा आता बघा जेव्हा इंद्रिय असतात, जीभ काही एकटी स्वाद घेऊ शकते का? जीभ स्वाद केव्हा घेऊ शकते? जेव्हा हात आपला प्रसाद जेव्हा अन्न तोंडात टाकतो तेव्हा जीभ चव घेऊ शकते. किंवा एखाद्याला पिक्चरला जायचंय, पिक्चर पाहायचाय, पिक्चर डोळ्यांनी पाहायचाय, पण जेव्हा पाय त्याला तिथे घेऊन जातील तेव्हाच तो पिक्चरचा आनंद घेऊ शकतो. म्हणजे एकमेकांमध्ये ही जी कर्मेंद्रिय आहेत आणि ज्ञानेंद्रिय आहेत त्यांचं एकमेकांमध्ये कनेक्शन आहे. आणि जसं शरीर आपल्याला प्राप्त होईल तसे भोग आपल्याला भोगावे लागतात. परंतु या जीवाची जी मूळ चेतना आहे ना, ती कृष्ण भावना आहे. इथं आपण पाहिलं की तात्पर्यामध्ये आपली मूळ चेतना ही कृष्ण भावनेमध्ये, जसं पावसाचं पाणी आपण नेहमी उदाहरण ऐकत आलोय, पावसाचं पाणी हे शुद्ध असतं, परंतु जेव्हा मातीच्या संपर्कात येतं, जमिनीवर येतं, तेव्हा ते दूषित होतं. तसं आपला आत्मा सुद्धा सच्चिद आनंदमय आहे भगवंतांप्रमाणे, पण जेव्हा तो या भौतिक शरीराच्या संपर्कात येतो तेव्हा तो दूषित होतो. आणि हा आपल्या जीवाची जी मूळ चेतना आहे ना, ती कृष्ण भावना आहे. आणि ती आपल्याला सांगते की मी हा कृष्णांचा दास आहे आणि त्यांची सेवा मला करायची आहे. असं नाही की एखाद्या जीवामध्ये आपण पाहिलं की आपलं शरीर हे त्रिगुणांनी भरलेलं आहे, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. पण हे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण हे एकत्रितरित्या कार्य करतात. पण असं नाही की एक प्रत्येक व्यक्तीमध्ये त्या गुणांचं प्रमाण वेगवेगळं असतं. कुणाच्याकडे सत्वगुण 70% असेल, 15% रजोगुण, तमोगुण असतील, असं वेगवेगळे पर्सेंटेज प्रमाण असेल, पण हे एकत्रितरित्या कार्य करतात आणि त्यानुसार त्याला तो व्यक्ती भक्ती करू शकतो. जेव्हा हे गुणांचे जेव्हा आपण भक्ती करू लागतो तेव्हा हे गुण हळूहळू निघून जातात आणि जप केल्याने आपली इंद्रिय शुद्ध होतात आणि आपल्याला समजतं की साक्षात्कार होतो की मी कृष्णांचा दास आहे. समजा बघा आता मला समजा सरकारी नोकरी आहे, मी एक शिक्षक आहे, तर
वेगवेगळ्या ठिकाणी आमचं पोस्टिंग होऊ शकतं, वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला नोकरी करा, वेगवेगळ्या गावाला नोकरी, परंतु आमचं काम बदलतं का? काम तेच आहे, मुलांना शिकवणं. म्हणजे आपलं सुद्धा इंद्रियांचं जीवनात आपण गृहस्थ असू, ब्रह्मचारी असू, संन्यासी असू, वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला आपली पदवी जी असेल ती वेगवेगळी असेल, परंतु प्रत्येकाचं कार्य एकच आहे की ते आपल्याला भगवान श्रीकृष्णांची, भगवंतांची सेवा करायची आहे. खर तर भक्तीत येऊन आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप वगैरे करतो, पण आपण हे का करतोय ते आपल्याला समजण्यासाठी निदान 4-5 वर्ष तरी आपण 16 माळांचा जप, 4 नियमांचं पालन, अनेक भक्तांकडून जेव्हा आपण श्रवण करतो ना, तेव्हा आपण ते का करतोय, कशासाठी करतोय याची तीव्रता आपल्याला समजते किंवा याची जाणीव होते, किंवा आपण इतरांनाही ते पटवून देऊ शकतो की आपण कृष्णांचे दास आहोत आणि मी कृष्णांचा दास आहे आणि मला त्यांची सेवा करायची आहे. त्यासाठी काय आवश्यक आहे, ही जी भावना आहे ती आपली दृढ होण्यासाठी आपल्याला भक्तांचा संग करणे आवश्यक आहे. कारण जेव्हा आपण भक्तांचा संग करू तेव्हाच आपली चेतना शुद्ध होईल. कारण शुद्ध क्रियाकलापामध्ये जे मग्न आहेत भगवंतांची सेवा करण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची, त्यांचा जर आपण संग केला तरच आपली पण चेतना शुद्ध होऊ शकते. जोपर्यंत आपण भक्तांचा संग करणार नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही की शुद्ध कर्म कोणती आहेत. म्हणून आपण जेव्हा भक्तांच्या संपर्कात येऊ तेव्हा आपल्याला शुद्ध कर्म करण्याची संधी मिळेल, सेवेची संधी. आणि वैष्णव संघाचा हा एक फायदा आहे की आपल्या जीवनामध्ये रेग्युलेशन्स येतात, नियमितता येते. आणि ही रेग्युलेशन म्हणजे भक्त आपल्याला सांगतात की काय खायचं आहे, काय खायचं नाही, किंवा कशा प्रकारे जप करायचा आहे, किती माळा जप करायचा आहे, मंदिरात कोणती सेवा करायची आहे, किंवा आपलं मन जपामध्ये स्थिर होण्यासाठी काय करायला हवं, किंवा भगवंतांची सेवा आपण कशा प्रकारे करू शकतो, हे फक्त आपल्याला भक्तच सांगू शकतात. म्हणजे शुद्ध कार्यकलाप करणं हे महत्वाचं आहे आणि ते आपण भक्तांच्या संगतीतच करू शकतो. आपण पाहिलं की इथं सांगितलंय की ज्या प्रकारचं आपण चिंतन करू त्या प्रकारचा जन्म आपल्याला प्राप्त होईल. बघा, काही लोकांना उडण्याची हौस असते. मग जर उडण्याची हौस असते तर हौस आहे तर मग पक्षी बनू शकतो आपण पुढच्या जन्मात, किंवा फार पोहण्याची आवड आहे तर मासा बनू शकतो. म्हणजे बुद्धिमान व्यक्ती जाणतो की आपण या कुठल्याच गोष्टीमध्ये सुखी होऊ शकणार नाही. एकाच ठिकाणी आपण सुखी होऊ शकतो, ते म्हणजे भगवंतांची भक्ती करून आपण सुखी होऊ शकतो. आपण या मनुष्य जीवनात का आलो आहे, तर आपली चेतना, आपली भावना शुद्ध करण्यासाठी इथं आलो आहोत. म्हणूनच या संघाचं नाव आहे की आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. कृष्ण भावनामृत, आपली भावना, आपली जी चेतना आहे ती शुद्ध करायची आहे, ती कृष्ण भावना करायची आहे. आणि इथे या श्लोकात सांगितलं की आपली मूळची चेतना ही कृष्ण भावना आहे, परंतु या भौतिक संघामध्ये आपण आल्यामुळं ती दूषित होते. पण कृष्ण भावना शुद्ध करायची म्हणजे शून्य करायची नाही, किंवा आपल्याला निर्विकार व्हायचं नाहीये, तर आपल्याला भगवंतांच्या सेवेत लागायचं. जसं गोपी आहेत, यशोदामाई आहेत, भगवंतांचे गोप बालक जे मित्र आहेत, ते सर्वजण कृष्ण भावना भावित होते, सदैव कृष्णांच्या सेवेत मग्न होते. म्हणजे त्यांची सदा सर्व काळासाठी त्यांना भगवंतांचे स्मरण होते, भगवंतांना ते विसरत नव्हते. म्हणून आपण जर आपली भावना अशुद्ध ठेवली तर पुढचा जन्म आपल्याला खालच्या योनीमध्ये, खालच्या स्तरावर मिळू शकतो. बघा, आपण दैनंदिन जीवनातलं एक उदाहरण पाहू. आपल्या घरात फ्रीज असतो. मग फ्रीजचा उपयोग आपण कशासाठी करतो? थंड वस्तू ठेवण्यासाठी. म्हणजे आपण भाज्या ठेवतो त्याच्यामध्ये, फळे ठेवतो, दूध ठेवतो, म्हणजे ती भाज्या टिकतात पण, आणि त्याला थंड ठेवण्यासाठी आपण त्याचा उपयोग करतो. आपण त्याच्यामध्ये चप्पल ठेवू का? चप्पल ठेवला तर त्या फ्रीजचा आपण दुरुपयोग करतोय. मग आपल्याला हा जो मानव देह मिळालाय, 84 दशलक्ष योनीतून भटकून आपल्याला हा जो मनुष्य जीवन, हा दुर्लभ मानव देह मिळालेला आहे, त्याच्यामध्ये आपण आपल्या भावनांचं शुद्धीकरण करायला हवं. आणि आपलं मूळ ध्येय जे आहे भगवत धामात जायचं, त्याच्यामध्ये आपण कार्यरत होण्यासाठी आपण भक्तांचा
संग करायला हवा. आपला आत्मा हा शुद्ध असतो, पण या शरीराच्या जेव्हा संपर्कात येतो तेव्हा तो अशुद्ध होतो आणि भयभीत होतो. त्यामुळं सच्चिदानंदमय आत्मा हा शरीराच्या संपर्कात येऊन तो आत्मा अशुद्ध आणि भयभीत होतो. मग संपर्क हा खूप महत्वाचा आहे. बघा, संपर्क म्हणजे कॉन्टॅक्ट आपले जे आहेत इतरांशी ते खूप महत्वाचे आहेत. जसं आत्म्याचं शरीराची संपर्क आहे तसं आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींशी संपर्क येऊ शकतात. आपण शास्त्रातील उदाहरणानुसार हे संपर्क पाहूयात की कसे ते संपर्क प्रभावी ठरतात. आपण कैकईचं उदाहरण पाहू. कैकईचं कौसल्येपेक्षाही जास्त रामांवर प्रेम होतं, परंतु ती मंथरेच्या संपर्कात येऊ नये, मंथरेने तिचे कान भरले आणि मंथरेच्या संपर्कात आल्यामुळं तिला 2 वर मागून रामांना वनवास आणि भरताला राज्य मिळवलं. परंतु मग आपण पाहिलं की हा संपर्कामुळं तिची चेतना प्रदूषित झाली. तसंच भरत महाराजांचं एक दुसरं उदाहरण आहे, भागवतात येतं. भरत महाराज इतके उच्च स्तरावरील भक्त होते, परंतु त्यांनी राज्यत्याग केला आणि ते वनवासात जेव्हा राहायला गेले जंगलामध्ये, तेव्हा एका हरणीच्या बाळाशी ते बाळासोबत ते राहायला लागले आणि त्यांचं इतकी आसक्ती झाडली त्या हरणावर की ते त्या हरणाशी आसक्त झाले आणि पुढचा जन्म त्यांना हरणाचा मिळाला. परंतु पुढचा जन्म जरी त्यांना हरणाचा मिळालेला असला तरी त्या हरणाच्या जन्मात त्यांना आधीच्या जन्माचं स्मरण होतं आणि ह्या जन्मात त्यांनी भगवंतांचं स्मरण करण्याचं ठरवलं होतं. म्हणून आपण पाहतो की संपर्क हा खूप महत्वाचा आहे. म्हणूनच मी मगाशी पण सांगितल्याप्रमाणे आपण नेहमी शुद्ध भक्तांचा संग केला पाहिजे. आपण पाहतो की जेव्हा आपण इतर बाहेर भौतिक जगात जातो तेव्हा आपली चेतना कशी असते आणि जेव्हा मंदिरात आपण भक्तांबरोबर असतो तेव्हा आपली चेतना कशी असते. म्हणून आपण नेहमी भक्तांचा संग घेतला पाहिजे. त्यामुळं आणि आता आपण पाहिलं की नवरात्र झालं म्हणजे मी बरेचशा स्त्रियांना पाहत होते दांडियाला जाताना किंवा एकत्र येऊन प्रसाद घेताना. मग मी म्हणजे हा जो आनंद आहे जो त्यांना कधीतरी मिळतोय, जो देवी देवतांच्या ह्याच्यामुळे त्यांना कधीतरी मिळतोय, तो या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाने आपल्याला निरंतर दिलेला आहे. म्हणजे आनंद झाल्यावर आपण काय करतो, 3 गोष्टी करतो. आपण नाचतो, गातो आणि पार्टी करतो. मग आपण मंदिरात येऊन काय करतोय, मंदिरात येऊन भगवंतांच्या नावाचं कीर्तन करतोय, भगवंतांची भजनं गातोय आणि पार्टी करतो म्हणजे प्रसाद घेतोय. आपण भगवंतांचा चविष्ट प्रसाद घेतोय खूप छान. तर या तिन्ही गोष्टी आणि आपलं डान्सिंग कीर्तन जे आहे जे अवघ्या विश्वभर प्रसिद्ध आहे त्याच्यामध्ये या दांडियापेक्षाही खूप सारा आनंद आपल्याला त्याच्यातून मिळतोय. म्हणजे ह्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाने ह्या गोष्टी आपल्याला निरंतर दिलेल्या आहेत. म्हणूनच आपल्याला आपण नियमित मंदिरात येण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जप केला पाहिजे, भक्तांचा संग घेतला पाहिजे, सेवेनं भगवंतांचा आणि भक्तांचा दोन्हींचा संग घेतला पाहिजे. आणि चेतना दूषित होण्याची 2 कारणं आपण पाहिली कैकईच्या उदाहरणातून आणि भरत महाराजांच्या उदाहरणात. एक म्हणजे असत संग आणि दुसरं म्हणजे एकट्याने भक्ती करणे. म्हणजे एकट्यानं भक्ती असं म्हणतो की बऱ्याच भक्तांना जेव्हा आपण सांगतो ना की जप करा, ते तर म्हणतात माझ्या मुखात तर निरंतर हरिनाम आहे, मी 24 तास तर जप करतच असतो. पण आपण जेव्हा त्यांना सांगतो माळ घेऊन करा तरी ते तयार नसतात. अरे माझ्या मुखात सतत नाम आहे. पण आपण पाहतोय की माळ घेऊन सुद्धा आपलं ध्यानपूर्वक जप आपला होऊ शकत नाही. आपण बोलतोय मग मनातल्या मनात तर निरंतर हरिनाम घेणं तर किती अवघड आहे. म्हणून एकट्यानं भक्ती करणं हे खूप अवघड आहे. जेव्हा आपण भक्तांच्या संघात येऊ तेव्हा आपल्याला आपण पाहतो की जेव्हा आपण यात्रेला जातो किंवा आपण मंगल आरतीला येऊन जेव्हा भक्तांसमवेत भक्त जप करतो तेव्हा आपल्याला समजतही नाही की आपल्या 16 माळा कशा पूर्ण झाल्या. नाहीतर इतर दिवशी आपण दिवसभर त्या माळा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा आपण भक्तांच्या संघात येतो, मंदिरात जातो, मंदिराच्या संपर्कात येतो तेव्हा आपला नामजप
आणि आपली चेतना दोन्ही पण शुद्ध होते. आपण पाहतो की चेतना दूषित झाल्यानं हे परिणाम होऊ शकतात. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण आपण 3 स्टेजेस पाहिल्या. तर सत्वगुणातील लोकांना उच्चतर लोकात स्थान मिळण्याचे चान्सेस आहेत. रजोगुणी लोक पुन्हा मनुष्य जन्म घेऊ शकतात आणि तमोगुणी लोक 84 लक्ष योनीमध्ये भ्रमण करू शकतात. पण जे वैष्णव आहेत ते भगवत धामात जातात. आता आपल्याला 3 स्टेजेस मिळू शकतात या मानव जीवनाचा. जर आपण सदुपयोग करायचा असेल तर एक तर आपल्याला उच्चतर लोकात स्थान मिळू शकतं, दुसरं म्हणजे पुन्हा मनुष्य जन्म मिळू शकतो, आणि तिसरं म्हणजे 84 लक्ष योनीमध्ये पुन्हा जन्म. मानव जन्मात या 3 संधी आहेत आपल्याला. तर आपण ठरवायचंय की आपली चेतना कशा प्रकारे शुद्ध करायची, की उच्चतर लोकांमध्ये स्थान घेऊन परत आपण परत ह्या भौतिक जगतात आपल्याला परतायचंय की गोलोक वृंदावनात जायचंय. उच्चतर लोकांमध्ये पण प्रकार आहेत. मग उच्चतर लोकांमध्ये सत्वगुणी लोक जातात, पण भक्त आहेत ते गोलोक वृंदावनात भगवंतांची सेवा करण्यासाठी जातात. पुन्हा मनुष्य देह प्राप्त होणे म्हणजे पुन्हा या भौतिक जगात गुरफटणे आणि ये आहार, निद्रा, भय, मैथून या सगळ्या समस्या आणि परत मनुष्य देह जन्म घेऊन परत आपल्याला आपली चेतना शुद्ध करावी लागेल. त्यासाठी सगळ्यात उत्तम म्हणजे आपली चेतना शुद्ध करण्यासाठी दररोज हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा आपण नियमित जप केला पाहिजे. आणि या देहातल्या ज्या अमर्याद इच्छा आहेत त्या अनुसरून आपल्याला अनुरूप देह पुढचा मिळत असतो. त्यामुळं आपली चेतना शुद्ध करण्यासाठी आपण नेहमी भक्तांच्या संपर्कात राहिलं पाहिजे आणि हरे कृष्ण महामंत्राचा ध्यानपूर्वक जप करायला हवा. तर आपली चेतना शुद्ध होऊन आपल्याला जे अंतिम गंतव्य आहे, भगवत धामात जायचं आहे, त्या ठिकाणी जाण्यासाठी आपली चेतना शुद्ध होण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकतो. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम माताजी. नेहमीप्रमाणे थोडक्यामध्ये अगदी खूप छान तुम्ही चैतन्याचं महात्म्य सांगितलं आणि संघाचं महत्व पुन्हा एकदा मनावर बिंबवलं की मनाच्या चेतनेप्रमाणे आपल्या पुढचं लाईफ सुद्धा अवलंबून आहे. त्याच्यामुळे आपण भक्तांचा संघ घेणं किती महत्त्वाचं आहे आणि इच्छा कशा शुद्ध केली पाहिजे ते खूप छान रीतीने समजावलं. थँक्यू. तर अनम्यूट आहात तुम्ही, बघा बरं सगळ्यांना. ज्यांना प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता. कोणीतरी करून बघेल का अनम्यूट? हो, होतंय माताजी. ओके 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 माताजी. आणि संधिनी शक्ती माताजींच्या गीता कोर्सची अनाउन्समेंट केली तर बरं होईल खरं. हा, उद्यापासून आपल्या मंदिरामध्ये गीता कोर्स सुरू होतोय. खास सर्व महिलांना हा 1:30 ते 5, 4-5 हा वेळ खूप सोयीचा आहे. त्यामुळं यावेळेस आपण दुपारच्या सत्रामध्ये हा भगवद्गीता कोर्स ठेवला आहे आणि हा भगवद्गीतेचं ज्ञान हे सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही बारामती वैष्णवी समिती कार्य करते. तर सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा यासाठी आपण सर्वांनी आपल्या वेगवेगळ्या ग्रुपवर आपण हे मेसेज पाठवू शकतो जे आपल्याला आलेले आहेत ते, आणि सर्व महिलांना या गीता कोर्सचा लाभ घेण्याची विनंती करू शकतो. हरे कृष्ण. तुमच्याही मैत्रिणींना तुम्ही सांगा. हरे कृष्णा. थँक्यू माताजी. कोणाला काही प्रश्न असेल तर जरूर विचारू शकता. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम माताजी. हा, धन्यवाद. हा, खूप खूप धन्यवाद. खूप छान क्लास झाला आपला. मला प्रश्न असा होता की ह्या कोर्स संबंधी होता की जो आहे तो म्हणजे ऑनलाईन पण होणार आहे का, म्हणजे इतर पण ह्याच्यामधल्या म्हणजे बायका किंवा हे असतील तर त्या जॉईन होऊ शकतात का नाही, गीता ऑनलाईन कोर्सला? नाहीये, ऑफलाईन आहे.
ओ, ओके ओके. हा हा ऑफलाईन आहे. हा. चालेल चालेल. ठीक आहे, बघू कारण इथे पुढे पण कधीतरी ऑनलाईन शक्य झालं तर मग त्याचं पण नियोजन करू शकतो. हा, आता आता कारण तरी काही ओके, कारण काही अशा बायका पण मला भेटतात कधी मी जाते कुठे कुठे तर, म्हणजे ज्या लांब राहतात ना, मुंबईमध्ये नाही राहत पण बाहेरगावी लांब राहतात, तर त्यांना पण इंटरेस्ट असतो हे सगळं ऐकायचा, पण त्यांना दुसरं हे नाहीये, म्हणजे त्यांना आधी डायरेक्ट आपण भगवद्गीताला नाही हे करू शकत ना, त्यांना तो कोर्स करायला पाहिजे ना. हो हो म्हण- हं, म्हणून जर तुम्ही ती सेवा अशी चालू केली कधी असं असेल तर मला प्लीज कळवा, म्हणजे ग्रुपवर घातलं तर बरं होईल माताजी. हो चालेल नक्की मग. ऑनलाईन, मराठीमध्ये ऑनलाईन. हा. हो हो चालेल. ओके, थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्णा, दंडवत हरे प्रणाम. कृष्ण धन्यवाद. ऑनलाईनचा एक तोटा आहे माताजी, प्रसाद मिळत नाही ना. तो पण आहे. घरी करू शकतो, पण एकत्र संघामध्ये जे निर्माण होती ना चेतना, काही प्रमाणात होते, पण प्रसादाचा अनुभव माताजीने आता पार्टीचा अनुभव हो, खरंय त्यापासून खरंय. पण अगदीच न न हे करण्यापेक्षा दुपारचा वेळ सार्थकी लागू शकतो आपला, ते एक आहे. माताजी कोणाला काही प्रश्न आहेत का, नाहीतर मग थांबूयात आपण. हा थांबूयात मग. चालेल चालेल. थँक्यू सगळ्यांना, धन्यवाद. उद्या दुपारी पवित्र लीला माताजींचं 10व्या श्लोकावर प्रवचन आहे, दुपारी 2 वाजता. सगळ्यांनी नक्की जॉईन व्हा. एंड करू माताजी. हा माताजी. येस माता, हरी बोल. हरी बोल.